राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. नाशिक नंतर आज पुण्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा महामोर्चा. आंबेगाव तालुक्यातील मनसर इथे आंदोलन. महाविकास आघाडीचे नेते मोर्चात सहभागी होणार. महायुतीमधील बंडखोरी संदर्भात मुंबईमध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली. शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना बैठकीला बोलावलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांसोबत चर्चा करणार. एखाद्या भाषेला विरोधानं खुर्ची मिळेल पण ज्ञान संपेल. मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका. तर हिंदीला विरोध करणं काही लोकांची फॅशन. अमित साटम यांचा टोला. अजित पवार यांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. सुनील तटकरे यांची कबुली. अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा. दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं. शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चा. तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तर ई-केवायसी नंतर राज्यातील 80 लाख महिला ठरल्या अपात्र. नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार. ऑनलाईन परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. परीक्षा घेण्याची तयारी सुरू असताना नवीन पद्धती लागू करणं शक्य नसल्याचं निरीक्षण. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं मुलीच्या आजीसह 13 जणांची साक्ष नोंदवली. सरकारी पक्षाकडून न्यायालय पुढे 82 साक्षीदारांची यादी सादर. मान्सून संदर्भात आनंद वार्ता. पुढील 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. 7 किंवा 8 जूनला मान्सून दक्षिण कोकणात डेरे दाखल होणार. 11 जूनपासून मुंबईमध्ये आनंद सरी बरसणार.